तर मित्रांनो उटी तर झालं आपलं फिरून. अतिशय थंडगार असं ठिकाण. 2 दिवस कधी गेले समजलंच नाही. तिसरा दिवस सकाळी 5 वाजता उठलो. 5:30 आमची बस होती. सुबह 5:30 बजे और ये आखिरी 2 मुसाफिर हमारे साथ जुड़ते हुए ऑन टाइम आम्हाला बस भेटली. साधारणतः 10 तासाचा प्रवास होता. तर सुरुवात झाली उटी ते मेट्टुपालयम. बस तर नॉर्मल होतीच आणि बसच्या शेवटच्या सीटवरती मस्त ऐसपैस जागा. पालनीला पोहोचलो, नाश्ता केला आणि आमची बस 1:40 ची होती. 8:45 मस्त नजाराचा आनंद घेत वळणावळणाची रस्ते आणि मग 4:30 वाजता आम्ही पोहोचलो कोडाईकनालला. पण तिथे रिक्षांची संख्या अगदी कमी होती. टॅक्सी सुद्धा लिमिटेड होत्या. एकाच टॅक्सी मध्ये आम्हाला सर्वांना ऍडजस्ट करावं लागलं. गाडीमध्ये फुल पॅक जागा. मच्छरला पण शिरायला जागा नाही. मला जीप घ्यायला लागली. इनोवा होती पण इनोवा 700 रुपये होती, 500 रुपये. असं पण तिकडे सेम सामान राहील. आणि मग साधारण 10 ते 15 मिनिटांनी आम्ही हॉटेलला पोहोचलो. काय तो नजारा, वा वा. अगदी डॉल्फिन नोज पॉइंटच्या जवळ फ्रेश झालो आणि निघालो त्या पॉइंट साठी. मात्र आम्ही तिघेच होतो, मी, आर्य आणि हिमांशु. साधारणतः अर्ध्या तासाची ट्रेक होती. त्या पॉइंटच्या आधी माउंटेन व्ह्यू पॉइंट होता. अतिशय सुंदर घनदाट जंगल आणि डोंगरांच्या रांगा. तिथून पुढे गेलो डॉल्फिन नोज पॉइंट साठी. नाव जितकं मजेदार, पॉइंट तितकाच रिस्की. पाय जर घसरला तर झालंच. खालती दरी डायरेक्ट. एक तर आपण हे मंजुमल वाईज बघून आलो. त्यातलं त्यात तो स्लोप आहे. स्लोप स्लीप ना, बॉडी पण नाही भेटणार. मला वाटलं भाई खालती काहीतरी नसेल इथं जाऊ शकतो पुढे. मी त्या सगळं सांगू जायला जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही. जीव मोठा आहे, महत्वाचा आहे. पॉइंट बघून झाला आणि रिटर्न आलो आम्ही रूम वरती. येता येता खूप अंदाज झाला. मग तिथे साईडला हॉटेलमध्ये जेवलो आणि झोपी गेलो. पुढच्या दिवसासाठी आम्ही टॅक्सी केली होती आणि निघालो कोडाईकनाल एक्सप्लोर करण्यासाठी. पहिलाच पॉइंट होता कुमराई विलेज व्ह्यू पॉइंट. अतिशय सुंदर असं गाव आणि ते पाहण्यासाठी आम्ही ड्रोन उडवला. ड्रोन जसा खाली उतरवला तसे फॉरेस्ट ऑफिसर आले आणि आमचा ड्रोन घेऊन गेले. आयडी कार्ड आम्ही वर्बल परमिशन काढली होती पण रिटर्न मध्ये आमच्याकडे कुठलीच परमिशन नव्हती. आणि त्याच्याहून जास्त म्हणजे आम्हाला कमी लिहित नव्हती आणि त्यांना हिंदी इंग्लिश खूप प्रॉब्लेम झाला. ते आम्हाला फॉरेस्ट ऑफिसला घेऊन गेले. तिथे आम्ही थोडी समजूत काढली, बोललो आणि मग त्यानंतर त्यांनी सुद्धा समजून घेतलं आणि मग आमचा ड्रोन आम्हाला परत दिला. खूप जास्त मदत केली त्या ड्रायव्हरनी. मग त्या ठिकाणावरून आम्ही पुढे गेलो रॅबिट फार्मला, जिथे खूप प्रकारचे ससे आम्हाला बघायला मिळाले. अतिशय सुंदर अशी जागा होती. खूप जास्त तिथे मजा केली. आणि मग त्या ठिकाणावर आम्ही पुढे गेलो मनावनूर लेककडे. अतिशय सुंदर असा तलाव, जिथे बोटिंग करण्याची सुद्धा व्यवस्था होती. थोडा वेळ इथे काढला आणि मग पुढचं ठिकाण होतं पाईन ट्री फॉरेस्ट. अतिशय घनदाट आणि थंडगार, उटीपेक्षाही सुंदर.
आणि मग फायनली जिथे जाण्यासाठी सर्व सज्ज होते, फायनली सोमला पण आणला आम्ही. डेव्हिल्स किचन. गुना केव्हला पोहोचलो. मंजुमल वॉइस तर सर्वांनी बघितला असेलच. जितकं त्या पिक्चर मध्ये सिरियस दाखवलंय तितकंच खतरनाक असं ठिकाण होतं. फॉगने भरलेलं घनदाट जंगल. मात्र मूवी मुले खूप जास्त गर्दी तिथे होती. चांगले चांगले फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि मग पुढच्या पॉइंट साठी आम्ही गेलो तर तिथे फॉग मुले ते पॉइंट्स आम्हाला बघायला मिळाले नाही. आणि मग रात्र झाली आणि आम्ही पोचलो आमच्या हॉटेलला. जेवण केला, मस्ती केली, मजा केली आणि आमचा कोडाईकनालचा प्रवास इथेच संपला. तर नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉग साठी रेडी राहा. धन्यवाद. ट्रेन गेली.